नमस्कार, मी सुप्रिया थोरे. माझ्या YouTube चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर नवीन वर्ष हे येत आहे. तर नवीन वर्षामध्ये सगळ्यांचे हे स्वप्न असतात, सगळ्यांचे काहीतरी रेझोल्यूशन असतात. लाईक क्लासमध्ये टॉप करणं, ओके, काहीतरी ड्रीम अचीव करणं, हे सर्व मुलांचं एक स्वप्न असतं. तर ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी येणारं जे नवीन वर्ष आहे 2025 मध्ये जे आपल्याला अचीव करायचं आहे ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने अचीव करता यावं यासाठी मी तुम्हाला काही टिप्स आज देणार आहे. तर या टिप्स तुम्ही पाहण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि ह्या टिप्स फॉलो करत राहा. तर पहिली टिप आहे म्हणजे काय, तर फिक्स युअर गोल. तर तुम्ही काय करायचं आहे या नवीन वर्षामध्ये तुमचं जे गोल आहे ते एक फिक्स करायचं आहे. तर काही मुलांना काय होतं की काय करावं ते समजत नाही. नवीन वर्ष आलेला आहे परंतु ह्या वर्षामध्ये मी काय करू हा प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला असतो, एक क्वेश्चन पडलेला असतो. तर काही घाबरायचं नाहीये. ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, तर काही मुलांना खेळण्यात खूप इंटरेस्ट असतो, तर काही मुले क्लासमध्ये खूप टॉप असतात, त्यांना स्टडी करण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो, तर काही मुले ड्रॉइंग मध्ये खूप हुशार असतात. तर आपले जे इंटरेस्ट आहे ते तुम्ही ओळखा आणि त्या इंटरेस्टला तुम्ही जास्त प्रायोरिटी द्या आणि ते तुमचं गोल आहे हे तुम्ही समजा. तर या वर्षामध्ये मला टॉप करायचं आहे, या वर्षामध्ये मला काहीतरी मिळवायचं आहे हे तुम्ही या वर्षामध्ये फिक्स करायचं आहे. तर काय, तर पहिला पॉइंट आपला असेल की फिक्स युअर गोल. तर तुम्हाला तुमचं गोल कसं फिक्स करायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे आणि ते कोणचं गोल आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. तरच त्या रस्त्यावरती तुम्ही जाल की मला हे करायचं आहे आणि ते मी या वर्षामध्ये नक्की करणार आहे. तर आपला दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट. पहा, टाइम मॅनेजमेंट ही खूप आणि खूप अवघड गोष्ट मुलांना वाटते, कारण की आजकाल आपण पाहतो खूप धावपळीचं हे जीवन आहे. सकाळी उठून स्कूलला जायचं, तर सकाळी उठल्यापासून मम्मीची तुमची स्वतःची खूप भागदौड चाललेली असते. तर अशामध्ये ते खूप आपल्याला टेन्शन येतं की घरचा अभ्यास करायचा, जो होमवर्क दिलेला आहे तो घरी येऊन करायचा, स्कूलमध्ये वेगळाच अभ्यास असतो, स्कूलमध्ये जे शिकवलं आहे ते घरी येऊन करायचं असतं. तर अशा भागदौडीमध्ये मुलांना स्वतःचा काय इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट हे ओळखता येत नाही. तर अशामध्ये काय करायचं आहे, टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आपण काय करायचं, एक टाइम टेबल बनवायचं आहे की मी सकाळी एवढ्या वेळेला उठणार, उठल्यावरती मी काय करणार, तर स्कूलमध्ये गेल्यावर मी काय करणार, स्कूलमधून घरी आल्यावरती काय करणार, संध्याकाळी झोपताना मी काय केलं पाहिजे. तर अशा पद्धतीचं एक टाइम टेबल आपण बनवायचं आहे आणि टाइम टेबल अशा पद्धतीने लावायचं आहे जे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी झोपताना तरी ते तुम्हाला दिसलं पाहिजे. जर तुम्हाला दिसेल तरच तुमच्या लक्षात येईल की हा, या वेळेमध्ये मला हे करायचं आहे, मला या वेळेमध्ये खेळायचं आहे, या वेळेमध्ये मला अभ्यास करायचा आहे, या वेळेमध्ये मला थोडंसं का होईना पण एंटरटेनमेंट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही टाइम टेबल बनवायचं आहे. तर पहा, आजकालच्या या भागदौडीमध्ये मुलांना टाइमच भेटत नाही की पाहता स्कूलमधून आल्यानंतर मुले खूप पेंगाळून पडलेले असतात, त्यांना काय करावं ते कळत नाही. तर यासाठी आपल्या मुलांची एनर्जी बूस्ट करण्याचं हे काम तुमच्या मम्मी लोकांचं, तुमच्या पॅरेंट लोकांचं आहे. तर आपला हा थर्ड पॉइंट असं राहील की बूस्ट युअर एनर्जी लेवल. तर मुलांची एनर्जी लेवल ही कशी बूस्ट करायची आहे पहा. तर या भागदौडीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांची एनर्जी कशी बूस्ट करता येईल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तर मुलांना जास्तीत जास्त बिना केमिकल्स यूज केलेल्या भाज्या आहेत त्या खायला देत जावा, फूड्स जास्त यूज करत जावा, ड्रायफ्रूटचा यूज खाण्यामध्ये करत जावा. बाहेर जे फास्ट फूड तुम्ही मुलांना खायला देतात ते थोडेसे अवॉइड करा. मुलांना बाहेरील खायला खूप आवडतं हे सगळ्यांना माहित असतं, परंतु मुलांना बाहेरील फूड्स खाल्ल्यानंतर तुम्ही जास्त आजारी पडता, तुमची जी एनर्जी आहे ती एनर्जी कमी होते आणि त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बाहेरील जे फास्ट फूड आहे ते थोडंसं खाणं कमी करायचं आहे. तुम्ही महिन्यातून 2दा तरी ते खाऊ शकता. हळूहळू तुमची जी सवय आहे ते कमी होणार नाही, परंतु तुम्ही कंट्रोल केलं तर तुम्ही ते करू शकता. तुम्हाला जे स्कूलमध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी शिकवल्या जातात, व्यायाम वगैरे करायला शिकवले जातात, ते तुम्ही डेली रुटीन मध्ये केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये एक्सरसाइज, सायकलिंग, वॉकिंग, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं अनवाणी पायाने चाललं पाहिजे. याने काय होईल, तुमची बॉडी तंदुरुस्त होईल आणि ऍक्टिव्ह पण होईल. डेली तुम्ही 3 ते 4 लिटर पाणी ही पिलंच पाहिजे. तुमच्या शरीराला पाणी हे खूप महत्वाचं आहे. तुमचं बॉडी, माइंड आणि हेल्थ हे जर तंदुरुस्त असेल तर जे तुमचं काम आहे, तुमचा जो स्टडी आहे तो तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हॅप्पी राहिलं पाहिजे. ओके, तुम्ही जास्त खुश राहाल तरच तुम्ही स्टडी पण जास्त चांगल्या प्रकारे करू शकता. तर आपला चौथा पॉइंट आहे फिक्स सोशल मीडिया लिमिट. तर पहा, आजकाल तुम्हा मुलांना सोशल मीडियाची खूप एक लत लागलेली आहे. तुम्ही स्कूलमधून आलात की
जेवताना तुम्हाला मोबाईलच पाहिजे असतो। आजकाल आपण पाहतो की 4 ते 5 तास मुले ही फोनवरच घालवतात। आपल्याला माहित आहे की ऑनलाईन क्लासेस ही मोबाईलवरच होतात। ते ठीक आहे की तुम्ही क्लास साठी मोबाईल यूज करता, परंतु तुम्ही क्लास झाल्यानंतर पण एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही मोबाईलचा यूज जास्त करत आहात। मोबाईलचा यूज जास्त केल्याने मेमरी, फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन खूप कमी होतं। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मोबाईलची जो आपल्याला लागलेली आदत आहे, मोबाईलची जी सवय आहे ती आपली काय करायची आहे, कमी करायची आहे। कारण की आपल्याला मोबाईलची जर सवय लागली तर ते आपल्या बुद्धीवरती कंट्रोल करायला लागेल आणि तुमचं अभ्यासाकडे जास्त लक्ष लागणार नाही। तर सोशल मीडियाचा यूज फक्त तुम्ही जर टाइमपास म्हणून करत असाल तर प्लीज आजपासून मोबाईलचा यूज करणे थांबवा। यू शुड लिमिट युअर सेल्फ। सोशल मीडिया ही सगळ्यांच्या लाईफचा एक हिस्सा बनलेला आहे। तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, एक्सरसाइज करायची आहे, जास्त मोबाईलचा यूज करायचा नाही। आजपासून तुम्ही येणाऱ्या 2025 मध्ये हे ठरवायचं आहे की मी जास्तीत जास्त मोबाईलचा यूज करणार नाही, फक्त थोडा वेळच करेल, किती 1 किंवा 2 तासच, नंतर मी मोबाईल हातात घेणार नाही। हे आपण सर्वांनी एक प्रॉमिस आपल्या स्वतःला करायचा आहे। आणि लास्टचा आपला 5वा पॉइंट आहे तो म्हणजे गुड हॅबिट्स। आपल्याला स्कूलमध्ये शिकवलं जातं गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स। गुड हॅबिट्स कोणते आहेत आणि बॅड हॅबिट्स कोणते आहेत, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला फक्त गुड हॅबिट्स ही आत्मसात करायचं आहे आणि बॅड हॅबिट्सला इग्नोर करायचं आहे, आपल्याला ते सोडून द्यायचं आहे। गुड हॅबिट्स कुठले कुठले आहेत तुम्हाला स्कूलमध्ये शिकवलं जातं। गुड हॅबिट्स, सकाळी लवकर पहाटे उठायचं आहे, आपलं जे डेली रुटीन आंघोळ वगैरे असेल ते झालं की आपल्याला सूर्य नमस्कार करायचा आहे, आपल्या देवाला नमस्कार करून आपल्या मम्मी पप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। नंतर आपलं जे डेली रुटीन असेल नाश्ता वगैरे तो करायचा आहे आणि आपल्या स्कूलच्या टायमिंग मध्ये स्कूलमध्ये जायचं आहे। पहा, बऱ्याचदा काय होतं, स्कूलमध्ये गेल्यानंतर मुले हे दुसऱ्याचे हॅबिट्स खूप शिकायला लागतात, दुसरे जे वागतात त्यानुसारच ते पण वागायला लागतात। तर आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्यांचे जे बॅड हॅबिट्स आहेत ते आत्मसात करायचे नाहीत। आपले जे गुड हॅबिट्स आहेत, आपल्याला जे शिकवले जातात टीचरने, आपल्या आईवडिलांनी, तेच फक्त आत्मसात करायचं आहे, दुसऱ्या गोष्टी इग्नोर करायच्या आहेत, म्हणजेच त्या सोडून द्यायच्या आहेत। तर चांगलं बोलणं, चांगलं वागणं, एखाद्याशी चांगले संबंध ठेवणं हे मुलांना आत्मसात करणे खूप महत्त्वाचे असतात। तर आजकालच्या या भागदौडीमध्ये मुलांना गुड हॅबिट्स काय आहेत ते सांगणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की मुलांना चांगले संस्कार शिकवणे हेच आपले एक अद्याप कर्तव्य असतं आणि आपण ते खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलं पाहिजे। तर आपण आता येणाऱ्या 2025 मध्ये खूप चांगल्या सवयी, खूप चांगल्या हॅबिट्स आत्मसात करणार आहोत, हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करायची आहे। आपलं जे येणारं नवीन वर्ष 2025 यामध्ये आपण 5 गुड हॅबिट्स हे फॉलो करायचे आहेत। आपण जर ते गुड हॅबिट्स फॉलो केले तर आपली प्रोडक्टिव्हिटी, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ आणि टाइम सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये येणार आहे। आपली मेंटल हेल्थ, आपली फिजिकल हेल्थ आणि आपला टाइम हे पूर्ण कंट्रोल करण्यासाठी तुम्ही ही 5 गोष्टी, या तुम्ही 5 हॅबिट्स अप्लाय केल्या पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या क्लासमध्ये टॉप येऊ शकता। तुमचं जे गोल आहे, तुमचं जे विजन आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता। तर तुम्ही जे ठरवलेलं आहे, जे तुमचं गोल आहे ते तुम्ही या वर्षामध्ये नक्की पूर्ण कराल, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। तर येत्या नवीन वर्षामध्ये तुम्ही तुमच्या ज्या आवडी आहेत त्या आवडीमध्ये जास्त इंटरेस्ट द्या। तुमचं येणारं जे नवीन वर्ष आहे 2025 हे तुम्हाला सुखी, समृद्धी आणि चांगल्या आरोग्यदायी जावे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। थँक्यू सो मच।